अखिल भारतीय मराठा महासंघ, मराठा स्वराज्य भवन यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या राज्याभिषेक दिनानिमित्त भव्य मिरवणूक आयोजित करण्यात आली होती। खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, आमदार सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून आणि मर्दानी खेळाच्या सलामीनं या सुरुवात करण्यात आली। ढोल ताशे अशा पारंपरिक वाद्याच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीत बाल शिवाजी, घोड्यावर स्वार झालेले मावळे, टाळ मृदंगाचा गजर करणारे वारकरी आणि महिलांचं लेझिम पथक यांचा समावेश होता। त्याचबरोबर जातीभेद गाडा, भारत देश जोडा, संयुक्त महाराष्ट्र कधी होणार, स्वच्छ सुंदर कोल्हापूरसाठी संकल्प करूया असे फलक या मिरवणुकीत झळकले। आमदार सतेज पाटील यांनी या मिरवणुकीत लेझिम खेळण्याचा तर खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी वारकरी संप्रदायाचा आनंद लुटला। छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत आणि पारंपरिक वाद्याच्या गजरात ही मिरवणूक शहरातील मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी मार्गे शिवाजी पुतळा या ठिकाणी आल्यावर मिरवणुकीची सांगता झाली। या मिरवणुकीत काँग्रेसचे कोल्हापूर शहराचे अध्यक्ष सचिन चव्हाण, शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील, शहराध्यक्ष आर.के. पोवार, आम आदमी पार्टीचे संदीप देसाई, माजी नगरसेवक अशोक भंडारे, केएसएचे माणिक मंडलिक, गणी आजरेकर, ॲडव्होकेट धनंजय पठाडे, डॉक्टर संदीप पाटील, कादर मलबारी यांच्यासह शिवभक्त मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते।